देवाच्या दारात आलेल्या माणसाचा अपघाती जीव गेला तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं, देवाला की माणसाला? परभणीच्या यशवाडी गावात शनिवारी दुपारी जे घडलं त्याचा व्हिडिओ पाहिला तर अंगावर काटा येतो. भाविक मारुतीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. आज दर्शन घेणारे 25 जण देवाला हात जोडत होते आणि त्या क्षणी वर असलेल्या मोठमोठ्या संगमरवरी दगडांनी खाली यायला सुरुवात केली. एक आवाज आला, धुळीचे लोट उठले, देवळात गेलेले लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि जे वाचले हे दृश्य डोळ्यांनी बघतच राहिले. तर ही घटना का घडली, या घटनेत दोष कोणाचा, निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते का, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात परभणी मानवत महामार्गावर यशवाडी हे एक छोटंसं गाव आहे. या गावात त्रिमूर्ती इच्छामूर्ती हनुमान मंदिर आहे, जे संपूर्ण मराठवाड्यात जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. परभणी, जालना, हिंगोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून दर शनिवारी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. काही अहवालानुसार शनिवारी इथे 25,000 ते 50,000 भाविक येत असतात. शनिवार हा हनुमानचा वार म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या दिवशी मंदिरात भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. हे मंदिर पूर्वी साध्या पत्राचं होतं, पण गेल्या काही वर्षात भाविकांच्या देणगीतून मंदिराचं संगमरवरात बांधकाम करण्यास सुरुवात केली. गाभारा आणि मंदिराच्या कळस पूर्ण झाला, पण सभा मंडपाचं बांधकाम मात्र अर्धवट राहिलं होतं. 20 जून 2026 रोजी शनिवार होता. सकाळपासून यशवाडी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी करायला सुरुवात केली होती. मंदिर परिसरात कीर्तन सुरू होतं, महाप्रसादाची तयारी चालू होती आणि आजूबाजूच्या गावांमधून आलेले 700 ते 800 लोक परिसरात जमले होते. बाहेर रांग लागत होती आणि आज सभा मंडपात एक एक करत भाविक दर्शनासाठी पुढे सरकत होते. हा सभा मंडप म्हणजे मुख्य गाभाऱ्यासमोरचा बांधकामाचा भाग. इथं पिल्लर उभारलेले होते आणि त्यावर मोठमोठे संगमरवरील दगड एकावर एक रचलेले होते. या दगडांना आधार म्हणून लाकडाच्या बल्ल्या लावलेल्या होत्या. दुसरा कोणताच पक्का आधार नव्हता. त्या बल्ल्या 2 वर्षाहून अधिक काळ उन्हात तापल्या होत्या, पावसात भिजल्या होत्या आणि आतून सडत होत्या. दुपारी 3 वाजून गेले होते. सभा मंडपात सुमारे 25 भाविक उपस्थित होते. कुणी हात जोडत होते, कुणी नमस्कार करत होतं. त्याच वेळी वरून काहीतरी सरकत असल्याचा आवाज आला. काहींनी वर बघितलं तर मोठे दगड खाली खाली झुकत होते. पळायला उठायचे आता सगळं सेंटरिंग कोसळलं. पिल्लर, दगड, मार्बल सगळं एकत्र खाली कोसळलं आणि क्षणार्धात 25 जण ढिगाऱ्याखाली गेले. कोसळल्याचा आवाज इतका जबरदस्त होता की बाहेर रांगेत उभे असलेले लोक घाबरून दूर पळाले. मंदिरासमोर धुळीचे आणि धुराचे लोट उठले आणि सगळा परिसर काही क्षणात स्तब्ध झाला. आज काय झालं हे कळताच स्थानिक लोकांनी स्वतःला धाव घेत मोठ्या पहारी आणि दोऱ्या घेऊन बचाव सुरू केला. एक एक दगड बाजूला सारत ते आत शिरण्याचा प्रयत्न करत होते, पण आव्हान मोठं होतं, कारण अजून वरचे काही दगड अंधातरी लटकलेले होते आणि बचाव करताना पुन्हा पडझड होण्याची भीती होती. तरी त्यांनी माघार घेतला नाही. थोड्याच वेळात जिल्हा प्रशासन सक्रिय झालं. जिल्ह्यातल्या शासकीय आणि खाजगी मिळून जवळपास 50 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेन आणि जेसीबी मशिनीच्या मदतीने बचाव कार्याला वेग आला. तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे हे सगळे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्याचा ताबा घेतला. एक एक करत ढिगाऱ्या खालून माणसे बाहेर काढली जात होती. काही जिवंत होती, काही जखमी होती आणि काहींनी प्राण सोडला होता. मृत्यूंमध्ये संतोष सर्जेराव गडदे, आकाश सुरजोसे, मुनेश रामविलास अग्रवाल, सूरज बाबासाहेब पोपटवार यांच्यासह इतरांचा समावेश आहे. एका लहान मुलाचाही यात बळी गेला. 32 जणांना परभणीच्या RP मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. त्यापैकी 10 ते 12 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की हे सगळं टाळता येऊ शकलं असतं का? स्थानिक भाविक आणि रहिवाशी जे सांगतात ते धक्कादायक आहे. ती सेंटरिंग 2 वर्षाहून अधिक काळ तसंच होतं. लाकडाच्या बल्ल्या कुजून खराब झाल्या होत्या. पहिल्यांदा मंदिरात येणाऱ्या माणसालाही हे बांधकाम धोकादायक वाटत होतं असं स्थानिक सांगतात. मंदिरावर माकड उड्या मारत असल्याने दगड हळूहळू सरकत होते अशी माहिती प्राथमिक स्तरावरील दिली जाते. पण एवढं सगळं माहीत असतानाही त्या धोकादायक बांधकामात भाविकांना दर्शनासाठी का जाऊ दिलं जात होतं? या टेबलावर पादुका ठेवल्या होत्या आणि लोक कुजलेल्या लाकडांमधून वाट काढत आत येऊन दर्शन घेऊन जायचे. मंदिर प्रशासनानं हे वेळीच थांबवलं का नाही? दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आणि मृत्यूंच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली. जखमींच्या लवकर बऱ्या होण्याची प्रार्थना केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि
आमदार राजेश विटेकर घटनास्थळी दाखल झाले. आमदार विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना बांधकाम बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने लाकूड कुजले आणि त्यामुळे हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवला. एसीबी आमदार राजेश विटेकर यांनी सांगितलं की ढिगाऱ्याखाली अडकलेले सगळे जण बाहेर काढण्यात आले असून 27 जण उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. बांधकाम गुणवत्तेत दोष होता की सुरक्षा नियम पाळले नाहीत याचाही तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. यशवाडीच्या या दुर्घटनेनं एक गोष्ट स्पष्ट झाली. आपण देवळात जातो तेव्हा आपला विश्वास असतो की या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत, पण जेव्हा त्याच देवळाचं अर्धवट बांधकाम जीव घेतं तेव्हा प्रश्न पडतो की जबाबदारी कुणाची. एकीकडे मंदिरात लोखंडी शेड बांधले जाते, बाहेर नवे बांधकाम होतं, पण सभामंडपाचे कुजलेले लाकडे बदलण्याची तसदी कुणी घेत नाही. हे फक्त यशवाडीच नाही तर महाराष्ट्रात शेकडो मंदिराची हीच कथा आहे. यापैकी किती मंदिरात अशा धोकादायक परिस्थिती आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि हे माहीत असूनही आपण दुसऱ्या दुर्घटनेची वाट बघणार आहोत का? या दुर्घटनेत जीव गमावलेल्या भाविकांना कसं काय टीमकडून आदरांजली आणि या जखमींना लवकर बरं होण्यासाठी मनापासून प्रार्थना करतो. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.